नमस्कार मंडळी, फूड विथ मम्मा मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण खूप छान रेसिपी बनवत आहोत। रक्षाबंधनचा सण आहे आणि भावासाठी मस्तपैकी गोडधोड झालंच पाहिजे। तर त्यासाठी आज मी मस्त झटपट होणारी सिंपल अशी एक गोडाचा पदार्थ बनवणार आहे, जे झटपट होतो आणि सर्वांना आवडतो सुद्धा। तर चला सांगते कसं बनवायचं। तर साधारण मी ना 1 वाटीभर हा कोकोनटचा किस घेतलेला आहे। डेसिकेटेड कोकोनट आहे, हे ड्राईड आहे। इथे अर्धी वाटी मी ना साखर घेतलेली। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी जास्त गोड करू शकता, पण इतक्या मेजरमेंटला इतकी साखर पुरेशी होईल। ओके, थोडंसं दूध घेतलेलं आहे, साधारण 2 चमचे दूध आहे हे, आणि अर्धी वाटी मिल्क पावडर। इथे मी थोडेसे पिस्ता घेतलेले, साधारण 8 ते 9, आणि साजूक तूप। चला दाखवते झटपट कसे बनवायचे। तर आता गॅसवर मी ना कढई तापायला ठेवली। आता साधारण इथे 1 चमचावर मी हे गाईचं साजूक तूप मस्तपैकी रवाळे जे मी घरून आणलेले ते टाकले। तूप जरा वितळलं की त्यामध्ये आपण हे डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे, आणि गॅसची फ्लेम ही लोच ठेवा, आणि छान असं खरपूस याला भाजून घेऊया। खोबरं वासण्याचा वास जो आहे ना, अप्रतिम असतो, एकदम छान। बघा जर असा पिवळसर झाला तुपामुळे। आता मी यामध्ये जरा मिल्क पावडर घालून घेते, आणि याला पण आपण छानपैकी 1 ते 2 मिनिटं असं परतून घेऊया, म्हणजे जे पण याच्यामध्ये काही जे मॉइश्चर असेल ते निघून जाईल, आणि आपली जी मिठाई बनणार आहोत आपण ती जास्त दिवस टिकेल। साधारण 3-4 दिवस आरामात टिकते। पण रक्षाबंधनसाठी स्पेशल करतोय, तर आपल्या भावाला इतकी जास्त आवडेल की तो त्या दिवशी संपून टाकेल। याला ना कंटिन्यूअस असं स्टर करायचं, त्यामुळं छान भाजलं जाईल। आणि हे भाजताना ना जरा जाड बुडाची कढई घ्यायची, त्यामुळे खाली हे चिटकणार नाही। आणि मीडियम टू लो फ्लेमवर हे छान भाजून घ्यायचं आहे। आता हे आपलं छान भाजून झालेलं आहे। यामध्ये मी थोडं थोडं करून दूध घालते, साधारण 2 चमचे दूध आहे हे। एकदमच नाही घालायचं, सर्व थोडं थोडं करून घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हे छान एकत्र येईल। एवढा छान असा वास येतोय ना, एकदम घरभर सुवास पसरलाय। बघा असं क्रम्बली स्ट्रक्चर झालेलं आहे। एकदम कमी दूध लागतं याला, अजून थोडा घालते। लगेच आपण साखर घालून घेऊया, आणि हे छान मिक्स करून घेऊया, म्हणजे हे छान आवळून येईल आणि साखरही आपली छान वितळेल। आता बघा हे छान असं आवळून आलेलं आहे। आता या स्टेजवर मी याला थोडंसं अजून तूप घालते, आणि छान मिक्स करून घेऊया। साधारण 4 ते 5 मिनिटं याला कुक होऊ द्यायचंय, म्हणजे ही जी साखर आहे ही छान वितळली जाईल, आणि हे मिश्रण जे आहे ना चांगले शिजेल सुद्धा। जरा मॉइश्चर कमी करून घ्यायचंय, म्हणजे आपल्याला याचे इझिली कोकोनट लड्डू बनवता येईल। तुम्ही बघू शकता हे मस्त असं घट्टसर झालेलं आहे, एकदम झटपट होते। बघा या पद्धतीने असं सैलसर हे मिश्रण झालं पाहिजे आपलं। बघा हे असं लागण्याची शक्यता असते, त्यामुळे जरा नेहमी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी आपण जाड बुडाची कढई वापरायची। आता मिश्रण बऱ्यापैकी चांगलं घट्ट झालेलं आहे। आता या स्टेजला आपण गॅस बंद करू शकतो, आणि याला जरा थंड होऊ देऊया। आता जे आपण पिस्ता घेतलेले याची मी छान आहे ना बारीक अशी पावडर करून घेतलीये, म्हणजे चॉप करून घेतलीये जरा। जरा असं बारीक करून घ्यायचंय, म्हणजे क्रंच राहील। तर
तर याच पद्धतीने मी बाकीचे पण चॉप करून घेते. आता मिश्रण बघू शकता गार झालेलं आहे आणि जरा घट्टसरही झालेलं आहे. चला आता याला आपण काढून घेऊया. हे मिश्रण छान गार झालेलं आहे, तर याला काढून घेऊया. सर्व मिश्रण मी काढून घेतलेले आहे आणि इथे जी बारीक करून घेतलेली पिस्ता आहे त्याची पूड करून घेतली मी. आता बऱ्यापैकी हे मिश्रण थंड झालेलं आहे, हातालाही वळता येते. आता याचे आपण असे छोटे छोटे गोळे करून घेऊया. आता काय करते, हे छोटा गोळा घेते, जरा याला असं पारीसारखं करायचं या पद्धतीने. आणि आपण जी पिस्त्याची पूड करून घेतलेली ती यामध्ये स्टफ करायची, म्हणजे हा सरप्राईज एलिमेंट राहील आपण हा फोडल्यानंतर. आणि याला प्रॉपर असं बंद करून घ्यायचं. तुम्ही गोल पण देऊ शकता आणि सिलेंडर पण देऊ शकता या पद्धतीने. बघा या पद्धतीने असा सिलेंडिकर शेप मी दिलेला आहे. तर बाकीचे पण मी याच पद्धतीने करून घेते आता एक एक. तर या पद्धतीने मी असे सिलेंडिकर शेपमध्ये मस्तपैकी हे कोकोनट बनवून घेतलेले आहे, कोकोनटची मिठाई. चला मस्तपैकी आता प्लेटिंग करूया आणि भाऊरायाला ओवाळूया. आता प्लेटिंग करण्यासाठी मी काय करते, इथे ना जरा डेसिकेटेड कोकोनट पसरून घेते आणि आपल्याला हे जे सिलेंडर मिठाई बनवली घेतली आपण ती चांगली घोळून घेऊ यामध्ये, म्हणजे याला छान असं कोटिंग होतं. या पद्धतीने कोट करून घ्यायचं. आता मी असे एक एक हे रोलचे मस्तपैकी असे कोट करून घेते. आता ही सर्व छान कोट झालेली, तर यावर मी आता एक एक बदामाचा काप लावून घेते आणि खाण्यात असा क्रंच येतो मस्तपैकी. बघू शकता किती छान मस्त टेम्पटिंग दिसते. आता भाऊरायासाठी मस्तपैकी घरीच मिठाई बनवा, मार्केटमधून आणायची काही गरज नाही. बघा किती छान दिसते, डोळ्याला पण किती आकर्षक आणि खायला अप्रतिम. आता बाहेरची मिठाई विसरा, घरीच बनवा. बघा आतून किती मस्त अशी झालेली आहे आणि सरप्राईज एलिमेंट जो की आपण पिस्ता टाकलेला आहे. बघा किती छान दिसते. आपल्या आरतीचं ताटही आता रेडी आहे आणि रक्षाबंधनही जवळ आहे. चला तर ही मिठाई खाऊ घाला आपल्या भावाला आणि मस्तपैकी त्याच्याकडून एक घ्या. चला तर पुन्हा अशा छान नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया आपण फूड विथ मम्मा चॅनलमध्ये.